720 लोकांनी रक्तदान केलं. तुम्ही मला सांगा, हे रक्तदाते हे सगळ्यात मोठं मानवतेचं प्रतीक. हे हिंद या संघटनेचं मी विशेष कौतुक करेन. मंडळी, स्वातंत्र्यामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढणारी ही संघटना आहे. पण सत्य आणि न्याय या दोन मूल्यांसाठी ज्यानं प्राणाचं बलिदान दिलं त्याला आम्ही करबलाची लढाई म्हणतो, हे लक्षामध्ये घ्या. करबलाची लढाई केवळ इस्लामी त्या राष्ट्रामध्ये झालेलं नव्हे, तर समस्त मानवजातीला त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहील. मंडळी, कधीतरी विचार तुम्ही करा की लढाईत फक्त 72 साथीदार होते. 1 लाखाचा खलिफा यजीदचं सगळं सैन्य होतं आणि हुसेन सांगत होते, मी सत्यासाठी लढेन, मी सत्यासाठी मरेन, मी न्यायासाठी जगेन. आणि न्यायाचा वाढता धर्मद्वेष वाढला आहे. आज मी हिंदू तो मुसलमान, मी हिंदू तो ख्रिश्चन, आणि हे सगळे गटतट जी इंग्रजांची नीती होती ती पुन्हा या भूमीत दिसायला लागली आहे. आणि आमच्याकडची हुकुमशाही वाढते. एका बाजूला मी तरुण बघितले तर अतिरेकी चंगळवादानं आज तरुणसुद्धा दिशाहीन झालेले आहेत. आज मूल्यहीन राजकारण आहे, त्यानं लोकशाही सगळी धोक्यात गेली. मंडळी, आज तुम्हाला मी सांगतो, एक काळाकुट्ट अध्याय आज आपल्या देशामध्ये सगळ्यात सुरू आहे. आज लोकशाहीला सगळीकडे सुरुंग लागतो आहे, संस्कृतीला सुरुंग लागतो आहे. आणि आज या शाहूकारा मंदिरामध्ये एक संघटना आमच्या संस्कृतीचं सुंदर रूप साजरं करते. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांनी हुसेनचं बलिदान सांगितलं आणि गांधींच्या मुखातलं वाक्य सांगितलं. त्या बलिदानानं मी प्रभावित आहे. पण गांधीजी पुढचं वाक्य फार मोलाचं म्हटलेत की हुसेन आणि त्यांच्या साथीदारासारखे 72 शूर योद्धे असते तर भारताचं स्वातंत्र्य मी 24 तासात मिळवून दाखवलं असतं. मंडळी, काय सामर्थ्य. बर्ट्रांड रसेल नावाचा माणूस या विचारवंतानं असं सांगितलं की इंग्रजांना कुठंही गांधींना कोपऱ्यात मारता आलं असतं, पण इंग्रजांनी मारलं नाही, कारण गांधींचा शत्रू हा सुद्धा सुसंस्कृत होता. लक्षात घ्या, ज्यांनी गांधींना मारलं ते सुसंस्कृतपणाचे टेंबे मिरवतात, त्यांचा मी निषेध करतो. लक्षामध्ये घ्या. मंडळी, आजचा दिवस फार वेगळा आहे. खरं तर इतिहासात अनेक लढाया झाल्या. जेव्हा आमच्याकडं अधर्म माजला, जेव्हा आमच्याकडं अनिती माजली, तेव्हा कौरव पांडवांच्यामध्ये युद्ध झालं, त्याला आम्ही महाभारत म्हणतो. जेव्हा आमच्याकडचं स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य पायदळी तुडवली गेली, त्यावेळी इंग्रजांच्या विरुद्ध आम्हाला लढाई करावी लागली, त्याला आम्ही स्वातंत्र्याचा लढा म्हणतो. पण सत्य आणि न्याय या दोन मूल्यांसाठी ज्यानं प्राणाचं बलिदान दिलं त्याला आम्ही करबलाची लढाई म्हणतो, हे लक्षामध्ये घ्या. करबलाची लढाई केवळ इस्लामी त्या राष्ट्रामध्ये झालेलं नव्हे, तर समस्त मानवजातीला त्याच्या अंगावरती रोमांच उभे राहील. मंडळी, कधीतरी विचार तुम्ही करा की लढाईत फक्त 72 साथीदार होते. 1 लाखाचा खलिफा यजीदचं सगळं सैन्य होतं आणि हुसेन सांगत होते, मी सत्यासाठी लढेन, मी सत्यासाठी मरेन, मी न्यायासाठी जगेन आणि न्यायासाठी मरेन. विचार तुम्ही करा. हे एक प्रकारचा एक आत्मविश्वास, एक धैर्य, एक चिकाटी, एक साहस, हे सगळं उफाळून आलं होतं. आणि एक फक्त होतं की मला ही हुकुमशाही नष्ट करायची. मंडळी, खरं सांगू, मगाशी जे सादिकबाई बोलले ना, आज वाढता धर्मद्वेष वाढला आहे. आज मी हिंदू तो मुसलमान, मी हिंदू तो ख्रिश्चन, आणि हे सगळे गटतट जी इंग्रजांची नीती होती ती पुन्हा या भूमीत दिसायला लागली आहे. आणि आमच्याकडची हुकुमशाही वाढते. एका बाजूला मी तरुण बघितले तर अतिरेकी चंगळवादानं आज तरुणसुद्धा दिशाहीन झालेले आहेत. आज मूल्यहीन राजकारण आहे, त्यानं लोकशाही सगळी धोक्यात गेली. मंडळी, आज तुम्हाला मी सांगतो, एक काळाकुट्ट अध्याय आज आपल्या देशामध्ये सगळ्यात सुरू आहे. आज लोकशाहीला सगळीकडे सुरुंग लागतो आहे, संस्कृतीला सुरुंग लागतो आहे. आणि आज या शाहूकारा मंदिरामध्ये एक संघटना आमच्या संस्कृतीचं सुंदर रूप साजरं करते. त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. लक्षात, मी अभिनंदन त्यासाठी करेन. मगाशी महात्मा गांधी झालेला एक मुलगा सांगत होता, तुम्ही ऐकलात का त्याचं? त्यांनी हुसेनचं बलिदान सांगितलं आणि गांधींच्या मुखातलं वाक्य सांगितलं. त्या बलिदानानं मी प्रभावित आहे. पण गांधीजी पुढचं वाक्य फार मोलाचं म्हटलेत की हुसेन आणि त्यांच्या साथीदारासारखे 72 शूर योद्धे असते तर भारताचं स्वातंत्र्य मी 24 तासात मिळवून दाखवलं असतं. मंडळी, काय सामर्थ्य आहे, हे काय सामर्थ्य आहे. म्हणजे हुसेन ही व्यक्ती नव्हती, तो प्रेषित होता. लक्षात घ्या.
आज मोहम्मद पैगंबरांचे नातू म्हणून आम्ही इमाम हुसेनांच्याकडे बघतो. पण तुम्हा मंडळींना सांगेन, ज्या गांधींनी आम्हाला स्वातंत्र्यासाठी हुसेनचं बलिदान डोळ्यासमोर ठेवलं, त्या गांधींना या देशामध्ये 1 वर्षसुद्धा स्वातंत्र्यानंतर जिवंत राहता आलं नाही. ही आमच्या देशाची शोकांतिका आहे. तुम्हाला आश्चर्य सांगेन, बर्ट्रांड रसेल नावाचा माणूस या विचारवंतानं असं सांगितलं की इंग्रजांना कुठंही गांधींना कोपऱ्यात मारता आलं असतं, पण इंग्रजांनी मारलं नाही, कारण गांधींचा शत्रू हा सुद्धा सुसंस्कृत होता, लक्षात घ्या. आणि ज्यांनी गांधींना मारलं ते सुसंस्कृतपणाचे टेंबे मिरवतात, त्यांचा मी निषेध करतो, लक्षामध्ये घ्या. आजही तुम्हाला मी सांगतो, अरे गांधी हे सत्याचं प्रतीक होतं, ते अहिंसेचं प्रतीक होतं. आज खरं सांगू तुम्हाला, सत्याचा विजय होईल का मला माहीत नाही. जे विजय होतं त्याला सत्य म्हणावं लागतं. हे सत्याची सगळ्यात मोठी शोकांतिक आहे. म्हणजे गांधींच्या जयंतीला मी एकदा गेलो होतो, सत्य, अहिंसा आणि भ्रम याच्यावर बोलत होतो. आणि बोलता बोलता सहज मी थोडा थांबलो आणि मी त्यांना सांगितलं, आता सत्य हे सुद्धा सत्य नसतं. जसं मृगजळ हे काही वेळा पाणी वाटतं, मृगजळ पाणी नसतं, तो पाण्याचा भ्रम असतो, तसा सत्यसुद्धा भ्रम आहे म्हटलं. आणि मी थोडा वेळ थांबलो आणि बरंच काही बोललो. आणि जाताना फक्त एक प्रश्न विचारला सादिकबाई सगळ्या सभेला, तुम्हाला सत्य म्हणजे काही कळलं का आणि भ्रम म्हणजे काही कळलं का? मागं एक पोरगं कोपऱ्यात बसलं होतं, त्याने सांगितलं, सर सत्य म्हणजे आम्हाला समजलं काय आणि भ्रम म्हणजे काही समजलं. म्हणलं, बेटा काय तुला समजलं? म्हणजे इतक्या वेळ तुम्ही बोलला हे सत्यच होतं, फक्त आम्हाला समजलं असं जे तुम्हाला वाटतंय तो भ्रम आहे फक्त. म्हणले, तुम्ही मला सांगा की आम्ही कुठल्या भ्रमात सध्या जगतो आहोत? आज माध्यमं हा भ्रम निर्माण करतायत, आज मीडिया हा भ्रम सगळा निर्माण करतो आहे की आम्ही भले सगळे सुखात आहोत. पण खरं तुम्हाला सांगेन की जीवनाचं सगळ्यात मोठं अंतिम सत्य हे असतं, जन्म तुझ्या हातात नाही, मृत्यू तुझ्या हातात नाही. जन्म मृत्यूमधलं जे आयुष्य आहे ते कुठली मूल्य घेऊन जगतो त्याच्यावर तुझ्या जगण्याचा आजही विचार करा की आमच्या जगण्याचं सगळ्यात मोठी सार्थकता कुठं असतं. आज हुसेन यांचं बलिदान हे केवळ एका इस्लाम धर्मापुरतं नव्हतं, तर त्या खलिफाला हे सांगायचं होतं, तू जर पैगंबराचा संदेश मानणार नसतील, कारण मोहम्मद पैगंबराने शेवटचा श्वास घेण्यापूर्वी 7 मार्चला एक सुंदर असं प्रवचन केलेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं, मला समस्त मानवजातीला एक सांगायचं आहे की तुमच्या जगण्याचं मूल्य प्रेमात आहे, विश्वासात आहे. प्रेम आणि विश्वास हा तुमच्या सुंदर जगण्याचा पाया आहे, याच्यावरती माणुसकी उभी राहत असते, लक्षामध्ये घ्या. म्हणून एक साधी अपेक्षा त्या माणसाने केली होती की जगण्यातलं सगळ्यात मोठं सामर्थ्य हे परस्पर प्रेमात आहे. आज काय तुम्ही चित्र बघताय मंडळी? आज मला कधी कधी खेद होतो की जीवनात आम्ही मानवतेवरती नुसती व्याख्यानं देतो, पण एक लक्षामध्ये घ्या, मानवते आमच्या कृतीतनं सिद्ध झाली पाहिजे. मी का रक्तदात्यांना सगळ्यात मोठं श्रेय देतो? मंडळी, रक्तदान हे एकमेव असं दान आहे. तुम्हाला इतर दानं द्यायची असेल, तुम्हाला वस्त्रदान करायचं असेल तर कोणाकडून तरी वस्त्र घ्यावं लागतं, तुम्हाला अन्नदान करायचं असेल तर कोणाकडनं तरी अन्नदान घ्यावं लागतं. पण रक्तदान असं असतं, ते माझ्या अंतःकरणात, माझ्या शरीरात जे रक्त तयार होतं त्याचा मालक मी असतो, त्याचा दाता मी होतो. म्हणून रक्तदान सर्वात श्रेष्ठ असतं, लक्षात घ्या. रक्तदान सर्वात श्रेष्ठ. आणि हे रक्त तुम्हाला माहीत आहे हे कोणाचं आहे कोणाचं नाही आम्हाला कळत नाही. रक्त एका रंगाचं असतं, रक्त एका रंगाचं असतं, पण त्या रक्तामधली मानवता आज एक संघटना सिद्ध करते. आज हुसेन यांच्या बलिदानाचा दिवस. मी खरं सांगू तुम्हाला, जी माणसं माणसासाठी जगतात आणि मरतात ना, ती प्रेषित असतात, ती देवमाणसं असतात. आजही तुम्ही पहा, जेव्हा समाज जीवनाचा तोल जातो, नीतितत्वांचा ऱ्हास होतो, माणसाला धर्मच नेमका कळत नाही, त्यावेळीस एखादा प्रेषित जन्माला येतो. कधी त्यांचं नाव महात्मा गांधी असतं, कधी नाव पैगंबर असतं, कधी विवेकानंद असतं, कधी डॉक्टर कलाम असतं. आणि ही माणसं जन्माला येतात, वेदनेच्या वाटेनं जातात आणि आपल्या जीवनामध्ये एक आत्मचैतन्याची पहाट निर्माण करतात. मी नेहमी सांगत असतो, चैतन्य तुमच्या अंतःकरणात आहे, फक्त ते जागवावं लागतं. वक्ता असेल, विचारवंत असेल, तो फक्त चैतन्य जागवण्याचं काम करतो. आज माझा मित्र सुजित जेव्हा बोलायला लागतो तेव्हा त्याच्या बोलण्यातनं अशी शब्दफुलं उधळत असतात. ही ताकद कुठली असते? ही अल्लानं दिलेली ताकद असते. आम्ही फक्त तो नैवेद्य म्हणून प्रसाद लोकांना देत असतो. मी नेहमी सांगतो, तर लोकांच्यातलं चैतन्य आजचा दिवससुद्धा जो आहे की जे हुसेननं आमच्यासाठी त्याच्या परिवारानं त्याग केला, त्या त्यागातनं आम्ही काय शिकलो, त्या त्यागातनं आम्हाला काय मिळालं, त्या त्यागातनं आम्हाला मिळालं असेल तर आत्मविश्वास, धैर्य, साहस आणि चैतन्य.
चैतन्य मनात असतं. मी एक नेहमी उदाहरण देतो. वीज कुठं असते सांगा? वीज पाण्यापासून तयार होते. तुम्ही जर कोयनेला गेलात आणि कोयनेच्या नदीत बोटं घातलात तर तुम्हाला कधी झटका बसत नाही. पण कोयनेचं पाणी पोपळीकडे पळवत नेतात, तिथं घराघरा फिरवतात. पाण्याला गती दिली की पाण्यातनं वीज जन्माला येते. ताकाला घुसळलं की लोणी जन्माला येते. तसं मनसुद्धा विचारानं घुसळलं की चैतन्य जन्माला येते. हे लक्षात घ्या. आमचं चैतन्य जन्माला यायचं असेल, कशासाठी सादिकबाईनं हा कार्यक्रम घेतला असेल, कशासाठी ही संघटना एवढी पुढवून करत असेल? आज मंडळी आमच्यातलं चैतन्य मावळत चाललं आहे. आमचं मन वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतलं आहे. मी नेहमी सांगतो, मन हे कुस्तीचं मैदान असतं. एक पैलवान विवेक असतो आणि दुसरा पण पैलवान उडाणटप्पूपणा असतो. तुम्ही तुमच्या लेकरांना कुठलं विचारांचं खतपाणी देताय त्याच्यावरची उद्याची पिढी घडणार आहे. आजही तुम्हाला सांगतो की आमच्या मोहम्मद पैगंबर हिरा नावाच्या पर्वतावरती एक तपश्चर्या केली आणि तपश्चर्येनंतर त्यांना ज्ञानाचा प्रकाश दिसला, त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. अशी तपश्चर्या गौतम बुद्धांनी केली होती, अशी तपश्चर्या महावीरांनी केली होती आणि अशी तपश्चर्या संत तुकारामांनी केली होती. त्या तपश्चर्येनंतर त्यांना तो ईश्वर प्रसन्न झाला आणि त्यांना ज्ञानात्मक साक्षात्कार झाला. आजही तुम्हाला मी सांगेन, त्या गौतम बुद्धांनी एक सांगितलं होतं की माणसाचं मन हे शेती आहे. माणसाचं मन हे शेतीसारखं आहे. त्या मनाच्या शेतीत तुम्ही विचाराचे दाणे टाका, तुम्ही बुद्धीचा नांगर घ्या आणि त्याला उत्साहाचे बैल जोडा. तुम्ही सत्याची कास धरा, तुम्ही कष्टाची उपासना करा, एक विकाराचं तण उपटून टाका, मनाची शेती करा. मनाच्या शेतीतनं तुम्हाला अमृताचं फळ प्राप्त होतं. आज तुम्हाला अमृताची फळं प्राप्त व्हायची असेल तर मनावर संस्कार करा. आजही मंडळी मी इथं आलो, मला इथं एक सुंदर दृश्य दिसलं. तुम्ही बघा, त्यातली सरोजिनी नायडू होती. काय सांगत होती ती सांगत होती की सर्व धर्मियांनी ज्याच्यावरती श्रद्धा ठेवावी असा एक इन्सान ज्याचं नाव इमाम हुसेन आहे. हे लक्षात घ्या. ती सरोजिनी नायडू सांगत होती. तो नेल्सन मंडेला सांगतात, मी 20 वर्ष तुरुंगात होतो. मी तुरुंगात खितपत पडलो असताना माझ्याकडे करबलाची लढाई आली आणि इमाम हुसेनचं चरित्र आलं आणि माझ्यातली अंतस्फूर्ती जागी झाली, मला ताकद मिळाली. ते पंडित नेहरू सांगतात की हुसेनचं बलिदान हे समस्त मानवजातीसाठीचं एक वरदान आहे. मंडळी, आमच्या इतिहासाच्या पानावरती तुम्हाला अनेक महानायक दिसतात, पण महानायक नावाचं पुस्तक तुम्ही कधी वाचलं आहे? ते विश्वास पाटलांनी लिहिले. त्या शहनावाज नावाचे एक ग्रस्त जे नंतर केंद्रीय मंत्री झाले. अरे निष्ठा देशावरची काय असते! त्या शहनावाज हे आझाद हिंद सेनेमध्ये होते आणि आझाद हिंद सेनेत इम्फाळला लढता लढता एका ठिकाणी त्या इंग्रजांनी पकडलं आणि त्यांना लाल किल्ल्यात आणलं. लाल किल्ल्यात आणल्यानंतर त्या इंग्रजांचे एक अधिकारी कॉलिन्स नावाचे त्या लाल किल्ल्यात आले आणि त्या शहनवाजला सांगतायत, जर तू माफीचा साक्षीदार झालास तर तुला आम्ही हिंदुस्थानचा चीफ कमांडर करतो. तेव्हा त्या शहानवाजनं सांगितलं, तुमच्या हिंदुस्थानचा चीफ कमांडर होण्यासाठी मी माफीचा साक्षीदार व्हावं? मिस्टर कॉलिन्स, तुमच्या इंग्लंडमध्ये कदाचित नाटककार जन्माला येत असतील, पण माझ्या हिंदुस्थानच्या भूमीत महानायक जन्माला येतात. हे लक्षात घ्या. अरे यांची सावली जरी अंगावर पडली तर आमच्या आयुष्याचं सोनं होतं. कदाचित आज मी तुमच्याकडचा चीफ कमांडर होईल, पण येणाऱ्या माझ्या 56 पिढ्या सांगतील एका पदासाठी आमचा बाप गद्दार झाला होता. विचार तुम्ही करा. हे शहानवाज सांगतायत, एका पदासाठी आमचा बाप गद्दार झाला. हे माझ्या पिढ्यापिढ्यानं सांगितलं असतं. आज गद्दारांची संख्या महाराष्ट्रात काही कमी नाही, हे तुम्ही उघड्या डोळ्यानं सगळं बघताय. पण एक शहानवाज आम्हाला सांगतो, एका पदासाठी मला गद्दार व्हायचं नाही, आणि तो सांगतो मी लढणार आहे, मी लढत राहणार आहे, या देशाचा शिपाई म्हणून लढणार आहे आणि देशाचा शिपाई म्हणून लढेन, देशाचा शिपाई म्हणून मरेन. तेव्हा 56 पिढ्या छाती बडवून सांगतील हा आमचा बाप होता. विचार तुम्ही करा. एक सामर्थ्य कसं जागा होतं. मी समस्त लेकरांना जाताना शेवट करताना एक सांगेन की बाबांनो, स्वतःचं सामर्थ्य ओळखायला शिका. तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही. तुम्ही धनवान व्हायचं तर व्हा, पण त्याच्या अगोदर गुणवान व्हा. आणि तुम्हाला गरिबीवर मात करायची असेल ना, तर तुम्ही ज्ञानश्रीमंत व्हा. आजही कधीतरी तुम्ही डॉक्टर कलामांचं चरित्र, मी जेव्हा मला सादिकीने विचारलं की सर तुम्ही येताना पुस्तक घेऊन या, मी चैतन्याचं चांदणं सुजित पुस्तक लिहिलं. त्यात एकमेव जिवंत माणूस आहेत. त्याच्यामध्ये 55 मी महापुरुषावर लिहिलं आणि एकमेव जिवंत माणूस डॉक्टर कलाम होते.
जेव्हा ते साताऱ्यात आले होते तेव्हा साताऱ्यातल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये माझं पुस्तक त्यांच्या हातात देण्याचं सद्भाग्य मला लाभलं. मंडळी, तुम्हाला मी सांगेन, आधुनिक युगातला प्रेषित काय असतो जर बघायचं असेल तर डॉक्टर कलामांच्याकडे तुम्ही बघा. आजही त्यांचं चरित्र, त्यांचं चारित्र्य आणि त्यांचा प्रत्येक उच्चार हा आमच्यासाठी जयघोष आहे, हे लक्षात घ्या. त्या डॉक्टर कलामांनी आपल्या आयुष्यात चिंचुके विकली, वर्तमानपत्राचे गठ्ठे विकले. गरिबी काय असते मंडळी, ती त्या माणसानं भोगली होती. पण गरिबीत लेकरानं तुम्ही शिकवलं तर तुमची सगळ्यात मोठी श्रीमंती ती असते. डॉक्टर कलामांनी सांगितलं की मला मद्रासला प्रवेश मिळाला अभियांत्रिकीला, आणि मी घरात येऊन आम्मीला सांगितलं मला मद्रासला प्रवेश मिळाला आहे. तेव्हा आब्बाच्या डोळ्यात पाणी आलं. आब्बाच्या डोळ्यात पाणी आलं. आणि त्याचवेळीस डॉक्टर कलाम सांगतात, माझी लग्न झालेली बहीण दारामध्ये आली, तिच्या गळ्यात सगळे अलंकार होते, तिच्या गळ्यात दागिने होते, आणि सहज बहिणीनं विचारलं, आब्बा तुझ्या डोळ्यात पाणी काय? तेव्हा मम्मीनं सांगितलं, आम्मीनं सांगितलं की अब्दुल आपला हुशार आहे, गुणवान आहे, पण त्याची फी भरायला घरात पैसे नाहीत. तेव्हा त्या बहिणीनं आपल्या खांद्यावरचे सगळे दागिने काढले, समोर ठेवले. आब्बा हे दागिने घ्या, बँकेत गहाण ठेवा, नाहीतर कुठेही विका, पण घरामध्ये अज्ञानाचा अंधार कधी पडू देऊ नका. एक ज्ञानाची प्रकाशवाट्या घरात नाही येऊ द्यात. तुम्ही अब्दुलला पुष्कळ शिकवा, त्यासाठी माझे दागिने मोडा. तेव्हा डॉक्टर अब्दुल कलामांनी चरित्रात लिहिले, मी जाताना फक्त एक केलं, त्या दागिन्यावरती हात ठेवलं, माझ्या बहिणीला सांगितलं पुष्कळ शिकीन, पुष्कळ मोठा होईन, आणि मोठा झाल्यानंतर या दागिन्यात भर घालून तुला मी आणखी दागिने देईन. तेव्हा माझी बहीण तिथं आली आणि त्यानं कानाखाली चापट मारली, अब्दुल तू पुष्कळ मोठा हो, तू कर्तृत्ववान हो, पण तू मोठा झाल्यानंतर दागिन्यात दागिने घालून मला भेट द्यावी, यासाठी बहिणीने हे दागिने दिले नाहीत. तर तुझ्यासारखा गुणवान मुलगा हा भारत मातेच्या गाड्यातला दागिना व्हावा, ही माझी इच्छा आहे. अरे कशासाठी सगळे आपण लढतो? शेवट भारत मातेच्या गाड्यातले दागिने या इथून घडले. इमाम हुसेन तर विश्वाच्या गाड्यातला ताईत होता. आजही मंडळी, तुम्हाला शेवट करताना मी एवढंच सांगेन की लेकराची अभिरुची ओळखा, त्याची क्षमता ओळखा, त्याच्यातली कला ओळखा, आणि डॉक्टर इंजिनियर झाला तरच पोटाला पुण्य जन्माला आलं असं काही समजू नका. यशवंत पाटणे डॉक्टर झाला नाही, PhD झाला असेल, परंतु एक असतं, तुमच्या जीवनात तुम्हाला मोठं होण्यासाठी अशा काही स्पर्धा फार गरजेच्या असतात. गुणवत्तेला संधीची गरज असते, गुणवत्तेला सगळ्यात मोठी प्रोत्साहनाची गरज असते. आणि सादिकभाई, आज तुमच्या सगळ्या या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही हे सुंदर क्षेत्र, मी जाताना वक्तृत्व ज्यांनी चांगलं केलं त्यांना सांगेन, एक क्षेत्र आयुष्यातलं निडवा सेवेसाठी. जसं आमच्या विद्यार्थ्याने एक कविता केली होती, जेवढं अंगण पायाखाली तेवढंच नाचावं, आयुष्याचं पुस्तक प्रत्येकानं वाचावं. प्रत्येकाच्या गाळ्यात दडलेलं एक गाणं आहे, गाणं गावं प्रत्येकानं, गाळ्यासाठी अडू नये, आणि गाणाऱ्याच्या वाटेवर काटा म्हणून कधी पडू नये. वेचावी शब्दफुलं गुंफाव्यात माला, वेचलेल्या शब्दफुलांना दुमारे सुगंधाचे यावेत, आणि प्रत्येकाच्या हात सत्याचे, न्यायाचे आणि इमाम हुसेनसारखे चंदनाचे व्हावेत. मंडळी, आजचा दिवस, मला माझं सुजीशी मागाशी बोलणं झालं त्याप्रमाणे हा दुःखाचा दिवस आहे. हा उत्सव जरी असला तर हा शोकोत्सव आहे, लक्षात घ्या. ज्या 10 मोहरमला आमच्यासाठी, मानवधर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं, ती इमाम हुसेन असेल, त्यांचे साथीदार असतील, त्याची पत्नी असेल, सगळं काही असेल. आपण फक्त एक जिद्द आपल्या मनात ठेवूया. आजसुद्धा कित्येक ठिकाणी असे उपास केले जातात की जे सूर्योदयानंतर काही खायचं नाही, सूर्यास्तापर्यंत काही पाणी प्यायचं नाही. एक लक्षात घ्या, यातनं आपल्याकडे जे सामर्थ्य येतं, यातनं आपल्याकडे जो संयम येतो, आणि यातनं आपल्याकडं एक उद्याच्या भविष्यासाठीची वेगळी शक्ती येते. आपल्या लेकरांच्यासुद्धा अशीच शक्ती येऊ द्या, एवढी प्रार्थना करतो आणि थांबतो.